नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात कोळी बांधव साजरा करतो. श्रावण महिन्यातील पौर्णिमे दिवशी कोळी बांधव वरुण देवताची पूजा करतात व भक्त वरुणाला नारळ अर्पण करतात. दरवर्षीप्रमाणे याही वेळी पाटील परिवार व कोळी बांधवांतर्फे अंबरनाथ प्राचीन शिव मंदिर परिसरात भव्य मिरवणूक काढून वालधुनी नदीस नारळ अर्पण करण्यात आला. सन आयलाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावना भोल्यांच्या दुनियेचा. सन आयलाय गो नारळी पुनवेचा मनी आनंद मावना भोल्यांच्या दुनियेचा. अरे बेगिन बेगिन चला किनारी जाऊ देवाच्या पुंजेला. सन आयलाय गो नारळी पुनवेचा अरे खंडू देवाचा लावून भंडारा जावाच डोलीला. अरे खंडू देवाचा लावून भंडारा जावाच डोलीला. आता दर्याचं धन माझे धौंदे होलीला नवस बोलीला. आता दर्याचं धन माझे धौंदे होलीला नवस बोलीला. चला वाजत गाजत नाचत पाण्यान सोडूया होळीला. चला वाजत गाजत नाचत पाण्यान सोडूया होळीला. सन आयलाय गो नारळी पुनवेचा. यावेळी कोळी बंधू भगिनींनी कोळी वेशभूषा धारण करून ब्रास बँडच्या तालावर धमाल केली. समस्त गावकरी मंडळी सदर कार्यक्रमास उपस्थित होते. प्रत्येक वर्षाप्रमाणे आमचे गावकरी कोळी समाज, जुने अंबरनाथ गाव, कोळी आगरी समाज सर्व एकत्र येऊन प्राचीन शिवमंदिर येथे मोठ्या उत्साहात आमच्या कोळ्यांचा नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आधी तुम्ही बघितलं असेल सगळे आपल्या पारंपरिक पोशाखात येऊन महादेवाच्या मंदिरात पूर्णपणे उत्साहात हा सण साजरा करतात. आणि इकडनं आमची वालधुनी नदीच्या इकडे नारळ तो आमचा असतो तो विसर्जन करतात. तुम्हाला सगळ्यांना आमची कोळी लोकांचे ड्रेसेस कसे वाटलं सर्वप्रथम ते सांगा. कारण की आम्ही खूप सगळे भाविक भक्त इकडे जमा होतात गावकरी आणि आमच्या कोळ्यांच्या पारंपरिक नृत्य असेल किंवा पोशाख असेल तो परिधान करून आमचे सर्व गावकरी येतात आणि मोठ्या उत्साहात हा नारळी पौर्णिमेचा सण आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करतो.